नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला एक पौष्टिक अशी खूपच अशी पेड्यासारखी मऊसूत बर्फी करून दाखवणार आहे. अगदी पेड्यासारखी मऊसूत आणि कलर कसा छान आला आहे बघा त्याला. आणि त्यात मी मेन म्हणजे साखर, मावा, तूप काहीही वापरलेलं नाही. तर आता मी साहित्य दाखवते बघा. सगळ्यात प्रथम मी हा कप दाखवते. ह्या कपाने मी 1 कप मिल्क पावडर, 1 कप रेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप किसलेला गूळ, पाव कप काजू आणि पाव कप बदाम आणि 1 ग्लास दूध घेतलेला आहे मी. ह्यात तुपाचा, साखरेचा वापर अजिबात केलेला नाही. हे दूध थोडंसं कोमट आहे. हे अगदी परफेक्ट माप आहे. अर्धा कपच गूळ घ्यायचा. ज्या बी वाटीने तुम्ही घेशीला त्याच वाटीनं एकदम सगळं प्रमाण घ्यायचं. हा गूळ थोडा विरघळत ठेवायचा बाजूला. जास्त कडक दूध घ्यायचं नाही, नाहीतर गूळ आणि दूध फुटू शकतं गुळानं. तर आता मी काजू आणि बदाम हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. ते आता मी थोडं बारीक करून घेते. झालेलं आहे बारीक. त्यामध्ये मी आता रेसिकेटेड कोकोनट घालून अगदी हलकंसं फिरवून मिक्स करून घेते. कारण हे रेसिकेटेड कोकोनट एकदम बारीक असतं. फक्त मिक्स करून घेते थोडंसं 1 सेकंदभर. तर हे केलेलं आहे मिक्स. आता हे काढून घेते मी. आता ज्या कढईमध्ये मला बनवायचं आहे त्याच कढईमध्ये मी हे काढून घेते मिश्रण. तर त्यामध्ये मी मिल्क पावडर 1 कप घेतलेली आहे. ती मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा. आता हे गूळ विरघळलेलं दूध मी आता ह्यात घालून घेतलं. त्यात कुठंतरी गुळाचं खडं राहिलेलं, कण राहिलेलं असतात, बघू शकता तुम्ही. म्हणून गाळून घ्यायचं आहे. आता हे चांगलं एकत्र व्यवस्थित गुठळ्या न होऊ देता मिक्स करून घ्यायचं. पूर्ण त्याच्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत. खूपच टेस्टी, अगदी पेड्यासारखी मऊसूत बर्फी झालेली आहे ही. आणि साखर, तूप, मावा काहीही वापरलेलं नाही. त्यामध्ये 1 टीस्पून होईल एवढी वेलची पावडर घातली मी. अगदी कलाकंदसारखं टेक्स्चर आलेलं आहे त्याला. हे 5 ते 7 मिनटं थोडंसं कमी जाळावर हलवत राहायचं. एवढीच प्रोसेस आहे त्याला. फक्त 5 ते 7 मिनटं लागतात. जास्त मोठा गॅस करायचा नाही, कारण ह्यामध्ये आपण तूप, साखर वापरलेलं नाही, गूळच वापरलेला आहे. खूपच पौष्टिक अशी बर्फी तयार होते ही. लगेचच घट्ट होतं हे. जास्त वेळ लागत नाही याला. फक्त थोडंसं त्यातलं दूध पूर्ण आटवून घ्यावं लागतं. आणि थोडी मऊच ठेवायची ही बर्फी, कलाकंदसारखी. अशी कडक करायची नाही. त्याच्यामुळं पूर्ण कोरडं करायची काही गरज नाही मिश्रण. पण थोडं झालं पाहिजे कोरडं. अशी मऊच छान लागती पेड्यासारखी. एकसारखं हलवत राहायचं. तुम्हाला हवा असल्यास ह्या स्टेजला तुम्ही 1-2 चमचे तूप वापरू शकता, पण मी वापरलेलं नाही. होत आलेलं आहे बघा. आता हे याला चांगलं थोडंसं अजून घट्ट करून घ्यायचं. हलवून 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 मीडियम गॅसवर.
रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, त्यासाठी नक्की करून बघा ही. 1 कप मिल्क पावडर, 1 कप रेसिकेटेड कोकोनट आणि अर्धा कप गूळ आणि 1 ग्लास दूध आणि पाव कप फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहेत मी. तर बघू शकता तुम्ही थोडंसं घट्टपणा आलेला आहे याला. आणखीन थोडंसं परतून घेते मी. तर मी ह्या भांड्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे. माझ्याकडे हे चौकोनी भांडं आहे. तुमच्याकडे कोणतं पण भांडं असेल, गोल असलं तरी पण चालतं किंवा ताटामध्ये काढलं तरी पण चालतं. ह्याला मी आता 2-3 तासासाठी असंच ठेवणार आहे बाहेरच. सगळीकडे एकसारखं करून घ्यायचं ते उलटण्यानं. बघू शकता तुम्ही अगदी पेड्यासारखा कलर आलेला आहे त्याला आणि तेवढंच टेस्टी पण झालेली आहे ती बर्फी. याच्यावर आता थोडंसं मगजबी आणि थोडं पिस्ता मी बारीक करून घेतलेला आहे, ते घालून घेते वरती. काजू बदाम आतमध्ये टाकलेला आहे बारीक पावडर करून. माझ्याकडे हा प्लास्टिकचा चमचा आहे, पण मी गरम ह्याच्यात हा वापरत नाही. हे असंच आता 1-2-3 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि नंतर काढून त्याच्या वड्या पाडायच्या. मग हे सुकलेलं आहे पूर्ण. आता हे काढून घेते मी. ह्यात कोणतं प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर असं काहीही वापरलेलं नाही. अगदी घरच्या घरी काही न वापरता त्याच्यात व्यवस्थित केलेलं आहे. अगदी मऊसूत दाणेदार बर्फी तयार झालेली आहे. एकदा करून बघाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. माव्यासारखी टेस्ट आलेली आहे त्याच्यात मिल्क पावडर घातल्यामुळं. तर आता मी काढून घेते. एक तुम्हाला दाखवते आता. सुरुवातीला दाखवलेलंच आहे बघा, कडण कसं दाणेदार झालेली आहे. टेक्स्चर बघू शकता तुम्ही. अजिबात त्यात तूप वापरलेलं नाही. खोबऱ्यापासून ते तेल सुटलेलं आहे. थँक्यू.